हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 8 वाजले आहेत. आता म्हटलं आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. थोडंफार आता टाईम भेटले. संध्याकाळचा स्वयंपाक आपला थोडाफार झाला आहे आणि थोडासा अजून राहिला आहे. फक्त मला गरमागरम चपाती बनवायची आहे, बाकीचा सगळा स्वयंपाक आवरला आहे. तर म्हटलं चला आजचं व्हिडिओला सुरुवात करूया. दिवसभर व्हिडिओ घ्यायला जमले नाहीत, कारण काही ना काहीतरी कामामध्ये बिझी होतो. आता थोडंसं टाईम आहे तर म्हटलं व्हिडिओ घेऊया. आणि आता म्हणजे माझा प्रयत्न आहे की रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. जोपर्यंत अर्णव कुणाला स्कूलला सुट्टी आहे, मुलं थोडं व्हिडिओ घ्यायला मला हेल्प करतील. आणि जे काही आमचं डेली रुटीन असतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करीन. तर छान वाटते. आता नव्यानं सुरुवात केली आहे आपलं व्हिडिओ वगैरे घ्यायला. तर बघूया कसं कसं जमते. चला, स्वयंपाकामध्ये भात झालाय, भाजी झाल्या, डाळ झाल्या. आज पनीरची भाजी बनवली, वरण बनवलं आणि भात पण बनवलाय. फक्त आता मला गरमागरम चपाती बनवायची आहे. फौजी पण ड्युटीवरून आल्यात. फौजींचं पण सध्या बिझी रुटीन आहे, कारण मार्च एंडिंग असला ना फौजींना थोडं जास्त काम असते. त्यामुळं ते पण लेट येतात. 6:30-7 वाजतात. कधी म्हणजे पहिला काम जास्त नव्हते ना तेव्हा फौजी 4:30-5 घरी यायचे. पण आता त्यांना लेट होते. आल्यानंतर लगेच जेवण करतात आणि आराम करतात. दिवसभर त्यांना बिलकुल टाईम भेटत नाही आराम करायला. त्यामुळे संध्याकाळी घरी आले की जेवण करून लगेच आराम करतायत. आता अर्णव कोणाचा जास्त काही अभ्यास नाही, पण एक्स्ट्रा काहीतरी त्यांचं आता आम्ही घेतोय, जसं की हँडरायटिंग वगैरे. कारण मुलांचं हँडरायटिंग वगैरे थोडं लक्ष द्यायला लागतं. स्कूलमध्ये कसं गडबड असतं तर थोडंसं बिघडतं हँडरायटिंग. आता सुट्टीच्या दिवसामध्ये दोघांच्याकडं हँडरायटिंगचं थोडं लक्ष देतोय. बाकी काय त्यांना जे आवडेल ते करतायत. तर चला बघूया अर्णव कुणाचं काय चाललंय. करा व्हिडिओ कंटिन्यू. व्हिडिओ आता मी संध्याकाळचं थोडं थोडं रुटीन घेईन, तुमच्यापर्यंत शेअर करीन. आणि आपला अर्णव आता 8 क्लासला जाणार आहे, 8वीला जाणार आहे. तर त्याला संस्कृत विषय आहे आणि तो संस्कृत विषय आहे ना तो थोडा अवघड वाटतोय. तर आता त्यानं बुक वगैरे आणल्यात, म्हणजे 8वी क्लासचे. तर त्याच्यातलं संस्कृत आहे ना तो लॅपटॉपवरती ट्रान्सलेट करतोय हिंदीमध्ये आणि बुकमध्ये लिहून घेतोय, जसं त्याला इझी होईल अभ्यास करताना. तर आता चाललंय सुट्टी. आणि आपला कृणाल इथं अभ्यास करतोय. अभ्यास म्हणजे त्याचं हँडरायटिंग प्रॅक्टिस घेत आहेत फौजी. कारण आता आपला कृणाल फर्स्ट क्लासला जाणार आहे, पहिलीला. तर म्हटलं थोडंसं आता लक्ष द्यायला पाहिजे. UKG पर्यंत लहानच असतो, पण आता पहिलीला निघाला तर थोडासा मोठा झाला आहे. तर आता फौजी तर त्याचं ना हँडरायटिंग लिहून घेत आहेत, थोडं लक्ष द्यावं लागते. आणि मी भाजी आमटी भात बनवून घेतला. त्याच्यानंतर सगळं किचन क्लीन केलं. थोडीफार भांडी होती ते पण क्लीन केलं. आता फौजी आले, फौजींना चहा वगैरे बनवून दिलाय. ती थोड्या कप वगैरे राहिलाय. चला आता मस्त चपात्या करून घेते. आणि चला आता मी चपात्या वगैरे पटपट बनवून घेते. आता टाइम पण झाले, 8:15 व्हायला लागले. आता 8:30 आम्ही जेवण करतोय. थोडा आज उशीरच झालाय. मी सगळा स्वयंपाक वगैरे आवरून वॉकिंगला पण गेलो आणि कुणाला बाहेर खेळायला पण घेऊन गेलो. आल्यानंतर थोडं थकायला होतंय, मग थोडा वेळ बसले आणि आता चपाती बनवते. आणि चला आता स्वयंपाक झालाय. आणि मला सकाळी ना डोसे बनवायचे, त्यासाठी मला खोबऱ्याची चटणी बनवायची असते. तर खोबरं वगैरे कट करून घेतले आणि लसूण पण पाहिजे, तर म्हटलं लसूण पण सोलून ठेवूया. आणि सकाळी नाश्त्याला पाहिजे, तर सकाळी खूप गडबड होते. फौजींना पण 7:30ला जायचं आहे ड्युटीवर. अर्णव कुणाला तर सुट्टी आहे, पण फौजींना लवकर जावं लागतं. आता थोडीफार तयारी करून ठेवली की मग सकाळी जास्त आपली गडबड होत नाही. ती छोटी मोठी कामं आहेत ना, त्यांना सकाळी असं वाटतं की रात्रीच केली असती बरं झालं असतं, कारण सकाळी मग गडबड होऊन जाते. तर चला सगळा लसूण सोलून घेतो, थोडा एक्स्ट्रा लसूण सोलून ठेवते. आणि आपल्याला किचनमध्ये लसूण वगैरे तर लागतोच. आता आहे माझ्याकडे टाइम. फौजींचा चाललाय कुणालचा आणि फौजींचा अभ्यास काय काय चालू आहे दोघांचा. करायला लागलीस लसूण सोलतो बाबू. का मग काय झालं? सकाळच्याला मला चटणी बनवायची खोबऱ्याची ना. हां, डोसा बनवणार आहेस काय? ठीक आहे. आणि आता इथं माझं खोबरं वगैरे बारीक म्हणजे कट करून झालंय. लसूण पण सोलून ठेवलाय थोडासा. आणि गावाकडून हे छोटंसं सूप आणलं आहे ना, ते मला खूप मदत होतं किचनमध्ये. चला आता हे सगळं ठेवतो, जेवायला घेतो.
त्यावेळेस ना टी व्हीला तारक मेहता पण लागतोय, तर तेव्हाच आम्ही जेवण करतो. तारक मेहता बघत बघत खूप छान वाटतं जेवण करायला. आणि आज जेवणामध्ये काय काय बनवले तुम्हाला दाखवते. फौजींना आता ताट रेडी करते, फौजींना जेवायला देतो, त्याच्यानंतर आम्ही सगळे जेवण करतो. आणि तुम्ही पण या जेवायला. आजच्या जेवणामध्ये बघूया काय काय बनवले, या तुम्ही पण. जेवायला वाढून झालंय, तर वरण दिले, पनीरची भाजी आणि चपाती, भात अजून कुकरमध्ये आहे. आणि माझं जेवण वगैरे करून झालं. जास्त आळस न करता लगेच मी माझं किचन आवरायला घेतलं, कारण जेवण झाल्यानंतर थोडं जरी बसलं ना खूप कंटाळा येतो, परत वाटतं राहून दे, मग भांडे क्लीन करायचे. तर लगेच माझं जेवण झालं आणि मी भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतो, किचन कट्टा वगैरे. आणि चला आता संध्याकाळचं माझं सगळं रुटीन आवरलं आहे. जेवण झालं, भांडी वगैरे पण क्लीन केली आणि लगेच किचन वगैरे सगळं आवरलं आहे. आता ना बाहेर हलका हलका थंड वारं सुटलं आहे. आता गरमी सुरू झाल्या, तर संध्याकाळी ना बाहेर वॉकिंग करायला खूप छान वाटतंय. जेवण झाल्यानंतर जास्त नाही, पण थोडंफार आम्ही बाहेर फिरायला जातोय. तर चला थोडं जाऊया. फौजी गेल्यात पाणी आणायला. इथं आरोचं पाणी आणावं लागतं पिण्यासाठी. तर रोज संध्याकाळी फौजी घेऊन येतात, कारण दिवसभर तर त्यांना टाईम नसतं, दिवसभर ड्युटीला जायचं असते. तर आता फौजी गेल्यात पाणी आणायला. तोपर्यंत मी माझी घरातली बाकीची कामं आवरली, भांडी वगैरे क्लीन केलं, इकडं तिकडं पसारा पडलेला असतो तो सगळा आवरला. कारण सकाळी उठल्या उठल्या घर फ्रेश असलं की आपलं मन फ्रेश असतं आणि मग सकाळ सकाळची कामं करायला खूप उत्साह वाटतो. शक्य होईल तेवढी मी संध्याकाळची सगळी कामं आवरतो, सकाळी जास्त काही कामं ठेवतच नाही. भांडी वगैरे क्लीन असली ना, किचन क्लीन असलं तर सकाळ सकाळी मग नाश्ता वगैरे बनवायला खूप छान आणि फ्रेश वाटते. आता इथं अर्णव कुणालने थोडा अभ्यास वगैरे केला आहे, त्यांची बुक वगैरे आहेत, ते त्यांनाच विचारून कुठं ठेवायचे ते म्हणजे ठेवतील. कारण मी परत इकडे तिकडे ठेवली ना तर ते शोधतात, मग मम्मा आमची बुक कुठं आहेत. तर त्यांना आता सांगते ती बुक वगैरे ठेवायला. तर फौजा आले आहेत आता पाणी घेऊन, तर आम्ही थोड्या वेळ वॉकिंग करून येतो. चला तर तुम्ही पण आमच्यासोबत. आणि आता इथं फौजींचं माझं मस्त संध्याकाळचं वॉकिंग चालू आहे. आणि संध्याकाळी ना थंडगार वारं सुटतं तर खूप छान वाटते. आता दिवसभर तर फौजींना पण टाईम नसतं, त्यांचं पण आत्ता सध्या बिझी रुटीन आहे. त्यांच्या दिवसभराच्या घडामोडी, माझ्या घरातल्या काही, आम्ही दोघे एकमेकांना शेअर करतो. आज दिवसभर मी काय केलं, फौजींची काही कामं असतात ते शेअर करतात. असं तर दिवसभर त्यांना पण टाईम भेटत नाही. तर छान वाटते वॉकिंग करायला. आणि हा माझा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.